मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो पाऊस रिमझिम चालू झालेले आणि आपण या पावसामध्ये रानामध्ये फिरायला आलो आहे. तर मित्रांनो पावसाच्या दिवसाला पक्षी आणि प्राणी बघायचं जर म्हटलं तर लय आवड आहे. तरी पण आपण या ठिकाणी आज रानामध्ये प्रयत्न करणार आहे. तर पाहूया आपल्याला कोणकोणते पक्षी प्राणी या ठिकाणी बघायला भेटतात. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रिमझिम पाऊस आला थोडा आणि आपण रानामध्ये फिरायला आलेलो आहे. आणि मित्रांनो मी पक्षी आणि प्राणी कसे या पावसाळ्या दिवसाला कसे आपले बघायला भेटतील याचा प्रयत्न मी करणार आहे. तर माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. तर ज्याने आजपर्यंत अजून सबस्क्रायबर केला नसेल आपल्या चॅनलला, जर सबस्क्राईब नसेल केलं तर आज सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतोय. तर चला हे बघा, पाऊस आलेले आणि आपण रानामध्ये आलेलो आहे. तर पाहू आपल्याला काय काय बघायला भेटतं. व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहू आपल्याला कोणकोणते पक्षी आणि प्राणी बघायला भेटतात. तर चला वेळ नव्हता, आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो हे बघा, आता आपण या माळ रानावर आलेले. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाऊस थोडंसं उघडलेले आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी हा जो पक्षी मित्रांनो, हा पक्षी आपली शिकार शोधतोय. तर याला आम्ही या पक्षाचं आम्ही याला किकाठी म्हणतोय. आमच्या भाषेमध्ये आम्ही याला किकाठी म्हणतोय. तर ही जी माळ रानावरती जे लहान लहान जे किडे असतात ते किडे शोधायला लागलेले, हे आहे किकाठी. तर बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शिकार शोधतोय. पावसाळ्या दिवसाला मित्रांनो थोडंसं अवघड आहे पक्षी प्राणी बघायचं म्हटलं तरी थोडंसं अवघड असते. परंतु मित्रांनो आपण या ठिकाणी रानामध्ये फिरायला आलो आहे आणि ही किकाठी मी तुम्हाला दाखवतो. ही शिकार करायला लागलेली आहे बघा. रानावर शिकार शोधतोय हा पक्षी. तर आपण या रानावरती फिरताना मित्रांनो एकदम म्हणजे आपण गुपचूप जा लागते तेव्हा आपल्याला पक्षी प्राणी बघायला भेटतात. तर आपण या रानावर आलेले मित्रांनो, धुकं असल्यामुळं आपल्याला स्पष्ट काही दिसत नाही. आणि बघा या ठिकाणी आपल्याला भिकसुद्धा बघायला भेटलेली. हे बघा तिने आपल्याला बघितलेले, त्यामुळे ती पळून गेलेली आहे बघा. ह्या धुक्यामुळे स्पष्ट दिसत नाही. आणि या याच्यामध्ये थोडंसं पाऊस पण थांबतोय येतोय. तर आता पाऊस आलेले 5-5 मिनिटाला मित्रांनो आमच्याकडे धुकं येत असतोय आणि पाऊस पण रिमझिम चालू झाला आहे, उघडतोय येतोय. तर आता तुम्ही पाहत आहे आता हे जेव्हा अंधार आहे हे झाडावर बसलेले, पाऊस आला आहे त्याच्यामुळे तो शांतपणे झाडावर बसलेले. तुम्ही बघा एकदम शांत बसलेले. थंडी वाजले मित्रांनो त्याला. आणि इथं पाहते तुम्ही हे आपले हे जे वांदर आहे हे आपल्या मुलाला कसं पोटाशी घेऊन बसलेले. पाऊस आल्यामुळं त्याने आपल्या मुलाला एकदम बिलगून असं एकदम शांतपणे बसलेले बघा. हे पावसामध्ये मित्रांनो प्राण्यांचं थोडंसं हालच येतं. तुम्ही पाहू शकता बघा कसं बसलेले झाडावर आणि रिमझिम पाऊस आलाय. तर मित्रांनो हे बघा, पक्षी असो प्राणी असो किंवा माणूस असो, प्रत्येकाला आपल्या मुलाची काळजी काळजी असते. तर बघा हे पूर्णपणे आपल्या पोटामध्ये कसं बिलगून घेतलेलं आहे या वानरांनी. आणि या ठिकाणी ना मित्रांनो थोडक्यात बघा आपल्याला हे बघा शेकरूसुद्धा बघायला भेटलं आहे. आता हे शेकरू पाऊस उघडला आहे त्याच्यामुळं आपल्या घरट्यातून बाहेर आलेले आणि तो या ठिकाणी फळ खातो आहे. उंबराचं जे झाड आहे या उंबराच्या झाडाला फळ लागलेले, तो फळ हा शेकरू खायला लागला आहे बघा. धुकं असल्यामुळे मित्रांनो आपल्याला काही स्पष्ट दिसत नाही. रानामध्ये धुकं असल्यामुळे ना आपल्याला प्राणी एकदम स्पष्ट दिसत नाहीत बघा. हे फळ घेऊन त्या झाडावर बसलेले असे याला म्हणतात शेकरू. पाऊस आणि धुकं असल्यामुळं आपल्याला चांगलं दिसत नाही. ते बघा एकदम शांत असं फळ खाऊन झालंय आणि शांत बसलंय.
आमच्याकडं हे जे शुक्र आहेत मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या जंगलामध्ये बघायला भेटतात. ते शकरू बघितलं आपण. आता या ठिकाणी आपण हे बघा, हे जे दोन पक्षी दिसतात मित्रांनो, हे झाडावर बसलेले. पाऊस उघडल्यानंतर हे झाडावर बसलेत. याला म्हणतात बुलबुल. हे बघा, एकदम पावसाचा आनंद घेऊन एकदम मस्तपैकी आपल्या झाडावरती बसलेले आपल्याला बघायला भेटलेत. थोडंसं वेगळं वातावरणामध्ये आनंद लुटताना हे दोन पक्षी आपल्याला बघायला दिसले बघा. हे बघा, एक मिरच्या याच्यावरती हे करून ते आनंद घेतात आणि आपण पाहतोय हे आहे बुलबुल. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ना रानकोंबडा कोकला आवाज आलाय. तर मी या रानकोंबडा हा कोकतोय, हे रानकोंबडा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला ना रानकोंबड्याचा आवाज येत आहे. तर आपण हा कुठे हे शोधून मी तुम्हाला दाखवणार आहे आता. हे बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एकदम मस्तपैकी असं एका झाडावरती हा रानकोंबडा बसलेला आहे आणि आपल्याला तो बघायला भेटलेले. हे बघा मित्रांनो, बरंच लांब आहे. आपण लांबूनच पाहतोय कारण जवळ गेल्यानंतर हा उडू शकतोय. हे बघा, त्यांनी तरी पण आपल्याला बघितलेलं आहे, तो आपल्याकडे बघतोय. आणि हा आहे रानकोंबडा. पाऊस उघडल्यानंतर हा एकदम मस्त एका झाडावर बसलेला आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पावसाळ्या दिवसाला सुद्धा आपल्याला रानकोंबडा बघायला भेटला आहे. तर बघा, हा कोणती हालचाल न करता तो आपल्याकडे बघतोय, कारण आपण सुद्धा हालत नाहीत. त्याच्यामुळं तो निरीक्षण करून पाहतोय आपल्याकडं. तर आम्ही तर आपण अजिबात हालणार नाहीत, कारण थोडा वेळ आपल्याला जर बघायचे, थोडंसं आपण स्पष्ट दिसला पाहिजे असा याचा प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला दाखवण्याचा. तर आपण पाहूया. हे बघा, हा आहे रानकोंबडा एकदम झाडावरती बसलेला आहे तो आणि तो पाहतोय आपल्याला. मित्रांनो, पक्षी प्राणी या पावसाळ्या दिवसाला जर बघायचं म्हटलं तर अवघड आहे. तरी पण आपण हा रानकोंबडा बघितलेला या ठिकाणी कोकत असताना आपण त्याच्या आवाजाने आलो आणि या ठिकाणी तो एका झाडावरती बसलेला आहे आणि आपण पाहतोय आता हा आहे रानकोंबडा. तो झाडावर बसलेले आणि आपण अजून थोडंसं प्रयत्न करणार आहे त्याच्या जवळ जायचा. थोडंसं आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. पण मित्रांनो, तो उडू शकतोय कारण आपण जर जास्त हललो तर ते उडून जाऊ शकतोय. तरी पण आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. आपण हालत नाही मित्रांनो, त्यामुळे तो शांत बसलेला आहे. तरी पण त्याची नजर आपल्याकडेच आहे. तो जोपर्यंत उठत नाही ना तोपर्यंत आपण सुद्धा या ठिकाणी हलणार नाही, कारण आपल्याला जेवढं स्पष्ट बघायला भेटेल तेवढे प्रयत्न करणार आहेत आपण. आता तो हालत नाही तोपर्यंत आपण सुद्धा या ठिकाणी हलणार नाही. तर बघा, तो आपल्याकडं बघतोय. तर आपण थोडंसं ना जवळ जाण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. आता उडाला तर उडाला, आपण जवळ जाऊन थोडंसं प्रयत्न करूया. बघा, आता तो उभा राहिलेले उठलेले बघा, त्याने बघितलं आपल्याला. आपण थोडंसं जवळ गेल्यामुळं आता तो या ठिकाणी उठलेले बघा. आता उडून जाणार आहे मित्रांनो. हा जो रानकोंबड्या हा आता या ठिकाणी उडण्याचा प्रयत्न करणार आहे तो बघा. तो उठल्या म्हटल्यावर तो आता आपल्याला त्यांनी पूर्ण बघितलेले. हे बघा, उडाला. हा आहे रानकोंबडा.